मी रोटेटर कफ रिपेअर म्हणजे काय हे सांगणार आहे. आपला खांदा सॉकेट आणि बॉल यांनी बनलेला असतो. त्याला सपोर्ट देण्यासाठी वरती रोटेटर कफ मसल्स असतात. जेव्हाही आपण पडतो किंवा व्यायामाने झीज होते तेव्हा हा मसल फाटून जातो. ह्या मसल फाटल्यामुळे बॉल आणि सॉकेटला सपोर्ट भेटत नाही, म्हणून आपल्याला हात उचलायला त्रास होणे, कमजोर वाटणे, काम न जमणे, रात्रीचे दुखणे हे सगळं त्रास चालू होतो. अशा वेळी जेव्हा हा मसल फाटतो तेव्हा रिपेअर केला पाहिजे. हे आपण ऑर्थोस्कोपिक रोटेटर कफ रिपेअर करतो. जिथे असे स्पेशल अँकर्स असतात ज्याला असे 4 धागे असतात. आपण अँकर 1, 2 लावून त्याचे धागे आपण स्नायूमधून ओवून घेतो आणि तेच धागे एकामेकावर बांधून घेतो. त्याच्याने तो धागा आणि स्नायू खाली जागेवरून बसून जातो आणि गरज पडली तर हेच धागे खाली ओढून अजून एक अँकर लावला जातो, ज्याच्याने तो स्नायू पूर्ण बांधला जातो. बांधल्यानंतर आपल्याला ते जुळूस तोपर्यंत काळजी घ्यायला लागतं. त्यामुळे 2 महिने आपला झोळे वापरून आणि मग एकदा त्या जुळण्याची प्रोसेस सुरू झाली तर आपण त्याला व्यायाम, फिजिओ, रिहॅबिलिटेशन वर सुरू करतो. जनरली हे रिपेअर केल्यानंतर आपला खांदा पुनरुत्थित होण्यासाठी 4 ते 6 महिने लागतात. तुम्हाला कुणालाही रोटेटर कफचे प्रॉब्लेम्स असतील किंवा रोटेटर कफचं दुखणं असेल तर तुम्ही तुमच्या शोल्डर स्पेशलिस्ट डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. धन्यवाद.